जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. शेतीमित्र कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, शेतीमित्र कार्यक्रमात आपण बघतो शेतकऱ्यांची सकारात्मक उदाहरणं, त्यांच्या यशोगाथा आणि त्याचबरोबर घेतो तज्ज्ञांचं मार्गदर्शन. तेव्हा सुरुवात करूया आजच्या शेतीमित्रेला. मंडळी, एकीचं बळ नावाच्या अनेक कथा उदाहरणं आपण बघितली असतील आणि असंच एक उदाहरण परभणीमध्ये अस्तित्वात आलेलं आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती केली आणि आपला त्याचबरोबर गावाचा विकास साधला आहे नेट शेटच्या माध्यमातून. बघूयात. परभणी जिल्ह्यातील गोंडगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गोंडेश्वर नावाचा गट स्थापन केला आणि गटाच्या माध्यमातून नेट शेड उभा करून त्यात विविध प्रयोग सुरू केलेत. त्यांनी नेट शेडमध्ये ढोबळी मिरचीची लागवड करून एक नवीन प्रयोगाची सुरुवात केली आहे. मी ही शिमला मिरचीसाठी ट्रेनिंग केली. तळेगाव दाभाडे येथे गेलो, राहुरीला गेलो. आम्हाला कृषी अधिकाऱ्यांनी ह्यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला ट्रेनिंगला पाठवलं. तळेगाव दाभाडे ते ट्रेनिंग घरून आणि आता राहुरीला एक ट्रेनिंग झाली. गट शेतीचा असा आहे की गट असल्यामुळं आज आमच्या इथं माझा एकट्याचा माल टेम्पो भरून जाऊ शकत नव्हता ना. त्याच्यामुळं हे गटाचा आम्हाला श्रेय आहेच ना. गट असल्यामुळं इथं टेम्पो माल येऊन इथं मोठमोठाला जरी आला वाहन तरी इथं लोड होऊ शकते ना गटामुळं. जर गट नसेल तर मी एकट्याला काय करू शकणार, कारण मार्केट इथं जात नसते. बाहेर न्यायचं म्हणलं तर भरती होत नसती. स्वतःचं वाहन नेऊन किरायानं करायचं म्हणलं परवडत नाही इतक्या लांब न्यायला. आज गट असल्यामुळं ह्या गटाच्या माध्यमातून सगळ्याचा माल आज जरी एकाचा नाही, निदान चौघामध्ये 4 जणांमध्ये आम्ही लोड करून माल पाठवू शकतो ना बाहेर. याच्यापेक्षाही आणखीन इथून पुढं आमचा हे सुरुवातीचा प्लॅन्ट असल्यामुळं आमची याच्यापेक्षा बी पुढं आमच्या गटाची आणखीन बी आता इथून मोहरी आणखीन सुधारणा होणार आहे. कारण आता नवीन काय व्हरायटी आलेल्या आहेत. आम्ही ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप ट्रेनिंगमध्ये बी नवीन व्हरायट्या दाखवल्या. त्या व्हरायट्याचा आम्ही अभ्यास केला. एका एकरात जवळपास 6 ते 7 हजार ढोबळी मिरची आणून लागवड केली. लागवडीनंतर 65 दिवस त्या रोपांचे खतपाणी घालून निगा राखली. या प्रयोगातून या शेतकऱ्यांनी हमाली आणि दलालीची बचत केली आणि त्यामुळे त्यांना यातून उत्तम नफा होतोय. त्याच्यातलं जवळपास आम्ही फ्युमिगेशन दर 2 दिवसाला स्प्रे करतो. आम्ही व्हायरल एन्व्हायरमेंट चेंज झालं की जर व्हायरल एन्व्हायरमेंट चेंज झालं की 2 दिवसाला स्प्रे किंवा 1 दिवसाला स्प्रे. आणि झाड प्रत्येक 2 दिवसाला आम्ही प्रत्येकाच्या प्लॉटवर डिस्कशन करतो. आज कोणाच्या प्लॉटवर काय आला अटॅक, त्यानुसार त्याची स्प्रे घेतो. त्यानुसार त्याचा अटॅक पाहून त्याच्यावर स्प्रे करतो आणि त्यानुसार आम्ही स्प्रेचं वेळापत्रक ठरवतो. त्याच्या शेडनुसार त्याच्या प्लॅन्टवर काय रोग आला आहे काय नाही, त्याप्रमाणे आम्ही त्याच्या शेडवर प्रत्येकाचे जाऊन 11 जणांच्या शेडवर जाऊन आम्ही 11 जणांचं डिस्कशन करतो. जर 2 दिवसाला आमचं डिस्कशन होतं प्रत्येकाच्या प्लॉटवर. डिस्कशनमधून आमचं एक सोल्युशन निघतं. प्रत्येकच्या प्लॉटवर काय आज थ्रिप्स आहे, कोणाच्या प्लॉटवर पांढरी माशी व्हाईट फ्लाय, कोणाच्या प्लॉटवर व्हायरल आहे का, थ्रिप्स व्हायरस आहे का, कोणाच्या प्लॉटवर काय आहे का, ह्याच्यानुसार आम्ही त्याच्यातून औषध मारायचं त्याच्यातून आम्ही ठरवतो. आठवड्याला जवळपास कोणाचा 4 क्विंटल, कोणाचा 5 क्विंटल, कोणाचा 6 क्विंटल, कोणाचा 1 टन पण माल निघायला आहे. तर ते जवळपास आमची अपेक्षित उत्पन्न आम्ही असं 7.5 लाख रुपये पकडलेलं आहे आणि आमचं जवळपास उत्पन्न तेवढं आहे पण. आणि दुसरा जो मुद्दा आहे, हे स्ट्रक्चर कसं उभा केलं, हे NHMची स्कीम आहे. राष्ट्रीय NHMची स्कीम आहे. नितीन नागनाथराव पुकाने, मुक्काम पोस्ट गोंडगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. खरंच एकत्र येऊन एखादं अवघड कार्य सहज पार पाडता येऊ शकतं, हे परभणीच्या शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून खरं करून दाखवलंय. विजय कुमार कुलदीपके, जय महाराष्ट्र, परभणी. म्हणजे पालघरचे अनेक शेतकरी फळशेतीकडे वळत आहेत, कारण की फळशेतीमध्ये उत्तम नफा आहे म्हणून. असाच प्रयत्न केला वावेगावच्या रामचंद्र सावे यांनी. त्यांनी आपल्या शेतामध्ये केळीची लागवड केली आणि उत्तम व्यवस्थापनातून उत्तम नफाही कमावला आहे. बघूयात त्यांची यशोगाथा.
हे आहेत रामचंद्र सावे. शिक्षण कमी म्हणून नोकरी नाही. त्यांची वडिलोपार्जित 3 एकर शेती आहे. त्या जमिनीवर सुरुवातीला भाताची शेती ते करायचे. त्यानंतर हळूहळू पीक पद्धतीत बदल करत गेले आणि आता त्यांच्या शेतात त्यांनी केळीची लागवड केली आहे. वडिलोपार्जित शेती होती, तर मग मी त्या हिशोबाने शेतीमध्येच पडलो. सुरुवातीला मी 10 गुंठ्यापासून मिरचीची लागवड सुरू केली. आमच्या इथलं पहिले पीक मिरची आणि भात होतं. तर मिरची, टोमॅटो, नंतर मग सिमला मिरची केली आणि एक 2005 साली मी शेडनेटचा महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग केला. त्याच्यामध्ये शेडनेटमध्ये कॅप्सिकम, आज माझ्याकडे 30-35 एकर कॅप्सिकम आहे शेडनेटमध्ये आणि 30 एकर आपली साधी आचारी मिरची आहेत आणि माझ्याकडे सरप्लस जागा ही 15 एकर शिल्लक होती. तर काय करावं म्हणून मी ह्याच्यात केळीची लागवडीचा प्लॅन केला. रामचंद्र सावे यांनी कुठलंही मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण न घेता व्यावसायिक शेती करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीची नांगरणी केली. त्यानंतर 7x7 अशा अंतरावर केळीची लागवड केली. सुरुवातीला पेंड आणि नंतर काही विशिष्ट खताच्या प्रमाणात मात्रा दिल्या. तर पाण्याचं उत्तम व्यवस्थापन करत त्याने ठिबक सिंचनानं पाणी पुरवठा केला. आता हा जो स्टेम आहे तो हा एवढा मजबूत व्हायचा आणि ह्याची जी हाईट कमी राहून आम्ही त्याचा खत मॅनेजमेंटमध्ये हे व्यवस्थापन केलेलं आहे. जमिनीची आपण माती परीक्षण, पाणी परीक्षण करून आणि त्याचे वेगवेगळे स्टेजचे वेगवेगळे डोसमध्ये आपण फरक केलेला आहे. त्याच्यामुळे नॉर्मली अशी एवढी ग्रोथ दिसत नाही. मग ह्याच्यातलं असतेच ते न्यूट्रिएंट्स नवीन स्टेमला मिळेल आणि तो जो जोरदार वाढेल. ह्याचं लूम काढल्यानंतर फक्त पाला तोडून टाकायचा आणि पाला तोडल्यानंतर हा जो जोरात एकच निघेल तो ठेवायचा आणि तो परत 7-8 महिन्यामध्ये त्याला परत निसवेल. त्याच्यानंतर तिसरा क्रॉप त्यावेळेला रेट किंवा झाडाची बिगर बघून ना तिसरा क्रॉप पण आपण घेऊ शकतो. रामचंद्र सावे यांनी त्यांच्या केळी पिकाची चांगली मशागत केली आहे. तर त्याच्या जोरावर त्यांची केळीची बाग भरली आहे. यातून त्यांना खर्च वजा जाता 4.25 लाखाचं उत्पन्न मिळालंय. अजूनही चांगल्या उत्पन्नाची त्यांना अपेक्षा आहे. ही जी मी 15 एकर शेती लावलेली आहे ह्याच्यामध्ये सगळं एकच माणूस माझा आहे ना मॅनेजमेंट बघतो. आणि आज बघा तुम्ही हे या लोनचं साधारण 50च्या वरती ॲव्हरेज येईल असा. तर साधारण एकरी 1200 झाडं बसतात. तर 1200 झाडाचा आपण साधारण 50चं ॲव्हरेज धरला तर एकरी 50 टन प्रोडक्शन येऊ शकते आणि साधारण रेटचे आपण 8 ते 12 रुपये म्हणजे रेट धरू 500 रुपये देऊ शकते. म्हणजे एकरी 5 लाख रुपयाचं उत्पन्न येऊ शकते. आणि ह्याच्यामध्ये फक्त केळीची रोपं, खताचा हे जर खर्च काढला तर एकरी साधारण 1.5-2 लाख रुपयेच खर्च होतो. त्याच्यात गव्हर्नमेंटची सबसिडी पण आम्हाला एकरी 75 हेक्टरी 75,000 रुपये दिलेली आहे. पारंपरिक पिकांना बगल देत केळी लागवडीचा निर्णय रामचंद्र सावे यांनी घेतला आणि तो निर्णय यशस्वी देखील करून दाखवला. राहुल पाटील, जय महाराष्ट्र, पालघर.